पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने वाळू माफियावर मोठी कारवाई. हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहन, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हिंगोली योगेश कुमार मीना, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलीस स्टेशनसह पोलीस निरीक्षक दीपक मस्के, पीएसआय नागनाथ पाटील, चालक अंभोरे, महसूल मंडळ अधिकारी डाखोरे साखरा तसेच जिंतूर तहसील महसूल पथक, बामणी पोलीस स्टेशन पथक यांनी संयुक्तपणे कारवाई करून बनवझर पूर्णा नदीपात्रातून बोटद्वारे व पोकलँड मशीनद्वारे अवैध रेती उत्खनन करताना मिळून आलेले 2 बोट व साहित्य तसेच एक पोकलँड मशीन चोरून नेलेली अंदाजे 2 ब्रास रेती असा एकूण 65 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या मार्फत जप्त करण्यात आला आहे. सेनगाव पोलिसांनी बोटीतून जाताना आपला जीव धोक्यात घालून जिंतूर प्रशासनासोबत संयुक्त कारवाई मोठ्या धाडसाने केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून जिंतूर तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई जिंतूर तहसील विभाग करीत आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.